गुड मॉर्निंग एव्हरीवन. स्टुडंट्स अँड पॅरेंट्स, एमसीसीचा फर्स्ट राऊंड झाला, ऑलमोस्ट झाल्यात जमा आहे. मुलांचे रिपोर्टिंग चालू आहे, अपग्रेडेशन चालू आहे आणि त्या दरम्यानच एक अजून नेक्स्ट नोटीस आली की सेकंड राऊंड कधी होणार आहे, रजिस्ट्रेशन कधी चालू होणार आहे, रिपोर्टिंग कधी करायचे, या सर्वांबद्दल बघा. पूर्ण फर्स्ट राऊंडसाठी ऑलमोस्ट 1 महिना टाइम लागलेला आहे. म्हणजे ऑगस्ट फर्स्ट पासून चालू झालेला किंवा ऑगस्ट 5 पासून चालू झालेलं 31 ऑगस्ट पर्यंत, 30 ऑगस्ट पर्यंत अजूनही प्रोसेस चालूच आहे. माझ्या माहितीनुसार सेकंड राऊंडला एवढा टाइम लागणार नाही, बिकॉज ऑफ रजिस्ट्रेशनला टाइम कमी दिलेला आहे आणि बाकीचे राऊंड पटपट होता. का तर रजिस्ट्रेशन मध्ये टाइम जास्त जातो, त्यानंतर स्टेट काउन्सिलिंग, त्यानंतर ऑल इंडिया कोटा, ऑल इंडिया काउन्सिलिंग या दोघांना मर्ज करायचं असतं, म्हणून टाइम जास्त लागतो. बट हा सेकंड राऊंड जो आहे, तर हा एमसीसीचा जो 15% विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करायचंय, म्हणजे गव्हर्नमेंट कॉलेजसाठी ऑल इंडियाच्या 15% मध्ये रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्यानंतर सेकंड थिंग, डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये एमबीबीएस आणि बीडीएस साठी रजिस्ट्रेशन करायचं जर असेल आणि कोणी जर राहिलेलं असेल, तर त्या विद्यार्थ्यांसाठी हा सेकंड राऊंड आहे. या राऊंड मध्ये रजिस्ट्रेशन बघा कधीपासून स्टार्ट होते. व्हेरिफिकेशन ऑफ सीट मॅट्रिक्स अँड टेंटेटिव्ह पार्टिसिपेटिंग इन्स्टिट्यूट, म्हणजे हे जे फर्स्ट आणि सेकंड सप्टेंबरला जे विद्यार्थी ऑलरेडी फर्स्ट राऊंड मध्ये रजिस्टर्ड झालेले आहेत, जे जॉईन झालेले आहेत, तर त्यांचं पार्टिसिपेटिंग म्हणजे त्यांचं टेंटेटिव्ह सीट मॅट्रिक्स त्या ठिकाणी येणार आहे. त्यानंतर नेक्स्ट जो सेकंड राऊंडचं रजिस्ट्रेशन आणि पेमेंट आहे, 3 सप्टेंबर पासून 8 सप्टेंबर पर्यंत तुम्ही रजिस्ट्रेशन आणि पेमेंट करू शकता. पेमेंट फॅसिलिटी 8 सप्टेंबर पर्यंत आहे. चॉईस फिलिंग आणि लॉकिंग तुम्ही ऑलमोस्ट 9 तारखेपर्यंत करू शकता. चॉईस फिलिंग अवेलेबल टिल 9 सप्टेंबर 2026 आणि चॉईस लॉकिंगही करायची आहे 9 सप्टेंबरला. म्हणजे 9 सप्टेंबरला सीट अलॉट, 9 आणि 10 सप्टेंबरला सीट अलॉटमेंटची प्रोसेस राहील. रिझल्ट 11 सप्टेंबरला येणार. रिपोर्टिंग आणि जॉईनिंग 12 ते 18 असणार आणि व्हेरिफिकेशन ऑफ सीट 19 तारखेला असणार. म्हणजे ऑलमोस्ट एका राऊंडसाठी विद्यार्थ्याला किती दिवस लागतात? 20 दिवस लागतात. हे सर्वांनी समजून घ्या. जर नॉर्मल, जर फास्ट मध्ये राऊंड जर झाला तर टोटल 20 डेज मध्ये होतं. जे विद्यार्थ्यांनी पहिल्या राऊंड मध्ये जर फ्री एक्झिट घेतलेला असेल, बघा लक्षात ठेवा, फ्री एक्झिट जर घेतलेला असेल ते सेकंड राऊंड साठी इलिजिबल आहे. जे विद्यार्थ्यांनी कॉलेज जॉईन केलेलं आहे त्यांना सेकंड राऊंड मध्ये काहीही करता येणार नाही. म्हणजे त्यांनी फ्रीज केलेलं आहे, त्या विद्यार्थ्यांना काहीही करता येणार नाही. त्यांचं ऑलरेडी कॉलेज फायनल झालं, कॉलेजला फीस पेड केली, एव्हरीथिंग इज क्लिअर. आता येऊया नेक्स्ट. ज्या विद्यार्थ्यांनी फ्लोट केलेलं आहे त्यांना परत चॉईस फिलिंग करायची आहे या सेकंड राऊंड मध्ये. म्हणजे विद्यार्थ्यांना नेक्स्ट राऊंड मध्ये कोणतं कॉलेजची चॉईस फिलिंग करायची यासाठी ऑप्शन्स त्या ठिकाणी भेटत असतात. सो स्टुडंट्स आणि पॅरेंट्स, जर तुम्हीही सेकंड राऊंड मध्ये जर नवीन असाल, नव्याने रजिस्ट्रेशन करत असाल, तेही पॉसिबल आहे. आणि फर्स्ट राऊंड मध्ये ऑलरेडी रजिस्टर्ड असाल आणि तुम्हाला कॉलेजेस अलॉट झाले नाहीये किंवा अलॉट झालंय पण तुम्ही घेत नाहीये, फ्री एक्झिट घेताय किंवा घेताय पण फ्लोट करताय, त्या सर्व कंडिशन मध्ये तुम्हाला सेकंड राऊंड मध्ये कंपल्सरी तुम्हाला काय करायची आहे? चॉईस फिलिंग करायची आहे. कंपल्सरी म्हटण्यापेक्षा जर कोणी असे विद्यार्थी असतात की सर आता आम्हाला याच्या पुढे जायचंच नाही, आम्हाला डीमला ऍडमिशनच नाही घ्यायचं, तरी पण चालेल. तुम्ही डायरेक्टली फ्री एक्झिट घेऊ शकता. तुमचे पैसे जसेचे तसे रिफंड येऊन जातील. तुम्हाला अलॉटमेंटची गरज नाही, लास्ट राऊंड पर्यंत कॉलेज टाकायची गरज नाही, ऑटोमॅटिकली पैसे रिफंड होऊन जातात. हे आहे सेकंड राऊंडचं शेड्यूल. आणि माझ्या माहितीनुसार महाराष्ट्र स्टेटचंही सेकंड राऊंडचं शेड्यूल थोडंसं लेट असायला हवं, पण महाराष्ट्र स्टेट आणि ऑल इंडिया कोटा मतलब आपण म्हणतो ना की मॅचच करत नाहीये ऑल इंडिया कोटा आणि महाराष्ट्र स्टेट. सो त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो घाबरू नका, आपल्याकडे यासाठीही चान्स आहे आणि महाराष्ट्र स्टेटसाठीही चान्स आहे. सो स्टुडंट्स अँड पॅरेंट्स, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये विथ न्यू अपडेटमध्ये. थँक्यू.